गांधींच्यापासून मी सुरुवात करणार आहे. गांधी जयंतीच्या वेळेला मी आपल्याला म्हणालो की आपल्याला SMS येणार की जे काही घडलं ते क्रांतिकारकांमुळं घडलं. गांधींनी काय केलं, स्वराज्यात गांधींची काय, तर त्याच्यावर मी फार बोलणार नाही. आपल्याला सगळ्यांना गांधींनी काय केलं ते माहिती आहे. पण गांधींवरचे काही गंभीर आक्षेप असतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असतो, गांधीजी मुस्लिम धार्जिणे होते आणि गांधीजींनी फाळणी केली देशाची. वस्तुतः फाळणीचा आणि गांधीजींचा काही एक संबंध नाही. गांधीजी 1920 साली राजकारणात आले. त्याच्या आधी 1916ला लोकमान्य टिळकांनीच लखनौ करार केलेला होता आणि लखनौ करार झाला त्याच दिवशी फाळणी होणार हे निश्चित झालं होतं. मुसलमानांची वाटणी जाणार हे लखनौ करारच्या दिवशी निश्चित झालं होतं. गांधीजींनी मुसलमानांबरोबर कोणताही नवा करार केला नाही. गांधीजींना मुस्लिम धार्जिणे ठरवताना गांधीजींच्या काळात मुसलमानांशी एकही नवा करार केला गेला नाही. लखनौ कराराची अंमलबजावणी गांधींना क्रमप्राप्त होती, कारण ती त्यांच्या पूर्वसुरींनी लोकमान्य टिळकांनी केली होती. काँग्रेसची ती अधिकृत भूमिका होती आणि म्हणून लखनौ कराराची अंमलबजावणी गांधींनी केली. पण गांधीजी मुस्लिम धार्जिणे होते असं आपल्याला सांगितलं जातं. मरताना हे राम असं म्हणणारा हा महात्मा आहे, पण त्याला संपूर्णतः मुस्लिम धार्जिणे होते वगैरे वगैरे. एक आध्यात्मिक मांडणी गांधींनी केली. तत्वचिंतन होतं. गांधींच्याकडे एक आर्थिक मांडणी होती. गांधीजींकडे सगळंच होतं. गांधीजींचा पराभव तसा करता आला नाही आयुष्यात, म्हणून आता तो करणं चालू आहे. हिंदूंचे नेता गांधीच होते त्यावेळी. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष होता, मुस्लिम लीग हा मुसलमानांचा पक्ष होता. आणि खरं दुःख हे आहे की हिंदू महासभा स्थापन झाली असून सुद्धा हिंदू महासभेला कोणीही विचारत नव्हतं आणि करार इंग्रजांचे जे होते ते गांधीचे होते. हे खरं दुःख आहे. आणि म्हणून गांधींना किती 55 कोटींचे बळी असं सांगितलं जातं. ते पुस्तकच लिहिलं गोडसेंनी, गोपाळ गोडसे. गांधीजींनी म्हणे पाकिस्तानला 55 कोटी द्यायला लावले. याचं रहस्य असं आहे की 55 कोटी देण्याला गांधींचा विरोध होता, परंतु मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतला होता आणि हे स्वाभाविक होतं. भारताच्या खजिन्यात जी काही रक्कम जेव्हा भावाची वाटणी होत असते तेव्हा वाटणी होताना त्याच्या वाट्याची रक्कम जात असते, त्याच्या वाट्याची इस्टेट जात असते. पाकिस्तानला आपण 55 कोटी देणं हा भारताच्या मंत्रिमंडळाचा निर्णय होता, गांधींचा निर्णय नव्हता. आणि जेव्हा त्या निर्णयाची मंत्रिमंडळ अंमलबजावणी करणार तेव्हा मात्र गांधींनी अंमलबजावणीचा आग्रह धरला. त्याचं कारण गांधी असं म्हणत होते की हा आपल्या देशाने एका कोणत्याही बाहेरच्या देशाशी केलेला पहिला करार आहे. स्वतंत्र भारताने दुसऱ्या एका देशाशी, पाकिस्तानच्या, केलेला हा पहिला करार आहे. आणि जर पहिलाच करार आपण मोडला तर जगभर आपली नाचक्की होईल की हा करार न पाळणारा देश आहे, ते आपल्या उभरत्या देशाला ती गोष्ट योग्य नाही. म्हणून गांधींनी, परंतु चित्र असं रंगवलं जातं की गांधींनी 55 कोटी पाकिस्तानला दिले, गांधींनी सगळं काही दिलं. गांधींनी काही दिलं नाही. टिळकांनी जे दिलं होतं त्याची अंमलबजावणी गांधींनी केली. एवढं आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. भगतसिंगांची फाशी झाली तेव्हा गांधी काय करत होते, असा एक मोठा फार रसरशीत प्रश्न विचारला जातो की भगतसिंग जेव्हा फाशी गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्या काळचे सगळे दस्तावेज उपलब्ध आहेत आणि विशेषतः तरुण जे बसले त्यांनी www.mkgandhi.org नावाची वेबसाईट बघा. त्याच्यावर एक दीर्घ लेख आहे, गांधींनी किती प्रयत्न केले भगतसिंगांना वाचवण्याचे. पण क्रांतिकारकांना वाचवताना सरकारच्या पक्षात असताना काही मर्यादा असतात, कारण ती सशस्त्र क्रांती झालेली असते. खूप वेळा लोक म्हणतात की बघा सावरकरांना कसं काळ्या पाण्यावर पाठवलं आणि गांधींना, आंबेडकरांना कशा, गांधींना आणि नेहरूंना कशा इथलं. तर साधारण गोष्ट आहे. सावरकर हे सशस्त्र मार्गाने लढत होते, त्यामुळे ते इंग्रजांच्या दृष्टीने तसे जास्त गुन्हेगार होते, कारण ती फौजदारी कलम होती. ही सिव्हिलची कलम होती, कारण हे रस्त्यावर भांडत होते. डिसओबिडियन्स होता, आहे सरकारच्या विरोधातला सत्याग्रह होता. आणि त्यामुळे आजही हिंसक पद्धतीने आंदोलन करणं आणि अहिंसक पद्धतीने करणं याच्या शिक्षा आजही वेगळ्या आहेत. इंग्रजांच्याच काळात नव्हत्या तर आजही वेगळ्या आहेत. पण तो बुद्धिभ्रम केला जातो की बघा कसा अन्याय झाला, सावरकरांना किती कठोर शिक्षा दिली, म्हणजे खरं इंग्रजांचं वैर कोणाशी होतं, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलल्या जातात. गांधीजींच्या बाबतीत एक आक्षेप बरोबर आहे, गांधींनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला, ही गोष्ट खरी आहे, पण ती सुरुवातीच्या काळातली आहे. गांधी नंतर पूर्ण बदलले आणि बदल होणं म्हणजेच गांधी. स्वतःमध्ये बदल घडवत जाणं म्हणजेच गांधी. जगात कोणीही असा नेता गांधींसारखा नाही ज्यांनी स्वतःबद्दल सगळं खरं लोकांना पुस्तक लिहून सांगून टाकलं. आत्मकथा आपल्यापैकी बरेच लोकांनी वाचली. जगात एकही नेता नाही ज्यांनी सांगितलं की मी दारू प्यायलो, मी वेश्यागमन केलं, मी चोरी केली, मी वाईट गोष्टी केल्या, मी सिगारेट प्यालो. हे स्वच्छपणे सांगून टाकणारा एकच नेता होता, म्हणजे महात्मा गांधी.
आणि म्हणून गांधींच्या वरती दोषारोप करताना चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला त्यांनी, हे असं म्हणलं जातं. आणि त्याचबरोबर एक क्षण असा आला की गांधींनी अशी भूमिका घेतली की यापुढे मी सजातीय एकाच जातीत होणाऱ्या लग्नांना मी जाणारच नाही. ते जर लग्न विजातीय असेल आणि त्यातला एक जर दलित असेल तरच मी लग्नाला जाईन, अशा प्रकारची भूमिका घेतलेले गांधी आपल्या समोर आहेत. तेव्हा कोणते गांधी मांडायचे, म्हणजे विद्यार्थी दशेतले गांधी मांडायचे की ज्यांच्या हातात सिगारेट पण असू शकते, का नंतरचे गांधी मांडायचे जे उत्क्रांत झालेले आहेत राष्ट्रपिता म्हणून, ते हा खरा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सोडवताना विचार न करता व्हॉट्सअप आणि फेसबुकचे फॉरवर्ड आपल्याला येतं. आजकाल आपल्या व्हॉट्सअप म्हणजे तर युनिव्हर्सिटीच झाली आपल्याकडे व्हॉट्सअप. म्हणजे देशभर बघा की तंत्रज्ञानाचा उपयोग हा आधुनिकतेसाठी होतो जगभर. युरोपियन अमेरिकन जे अमेरिकेसारखे जे देश आहेत ते त्या तंत्रज्ञानाचा आधुनिकतेसाठी पुढे जाण्यासाठी उपयोग करतात. आपण व्हॉट्सअपवर वटसावित्री पौर्णिमेच्या गोष्टी पसरवतो सगळ्या. हे आपली खरं एक व्यथा आहे, पण भारतीयांची ती आहे, कारण विज्ञानावर आपला कधीच विश्वास नव्हता. हा देश कायम धर्मावर विश्वास ठेवून राहिला, विज्ञानावर विश्वास त्याचा नव्हता. आणि म्हणून व्हॉट्सअपसारखी माध्यमं आज अत्यंत चुकीचं 2च मिनिटात तुमच्यापर्यंत गोष्टी आणतात. हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर आहे, हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे, पण विज्ञानाशी निष्ठाच कधी नव्हती या देशात. मी नेहमी म्हणतो की डॉक्टर होमी भाभांच्या घराचा लिलाव झाला मुंबईला आणि कोणाला हुकाचं दुःख वाटलं नाही. पण विचार करा, तोच जर लिलाव शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापैकी कोणाच्या घराचं झालं असतं, काय झालं असतं? तर रक्ताचे पाठ व्हायले असते कदाचित. पण आम्हाला ज्या आमच्या अस्मिता आहेत त्या वैज्ञानिक अस्मिता आमच्या कधीच जाग्या झाल्या नाही. धार्मिक झाल्या, जातीय झाल्या, भाषिक झाल्या, प्रांतीय झाल्या, मी मराठवाड्याचा तो विदर्भाचा, त्याही झाल्या. पण वैज्ञानिक आमच्या अस्मिता जाग्या झाल्या नाही की वैज्ञानिक हे सुद्धा आमचे नेते आहेत, हे आम्हाला कधी वाटलंच नाही. आम्हाला नेते हे जास्त करून राजकीय नेते आमचे वाटले, पण वैज्ञानिक, साहित्यिक, कलाकार हे सुद्धा आपले नेते असू शकतात हे आम्हाला वाटलं नाही. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये खूप सोपं जातं की व्हॉट्सअप करून आपण काहीही पण मेसेज पसरू शकतो आणि लोकांचा वाचनावर विश्वास नसून व्हॉट्सअपवर जास्त विश्वास आहे. गांधींना हिंदू विरोधी ठरवताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गांधींनी हिंदू धर्माला 2 घरं पुढे नेलं. प्रार्थना, सामूहिक प्रार्थना हिंदू धर्मात कधी होती? गांधींच्या आधी कधीच नव्हती. हिंदू धर्म हा वैयक्तिक मोक्षाचा मार्ग आहे. म्हणजे देवा, ते मी खूप चांगलं करतो, पुण्य करतो, तू मला मुक्ती दे, समाजाला मुक्तीचा मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्माच्या मर्यादा पण खूप आहेत. हिंदू धर्मात प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याची जी उत्पत्ती आहे ती आपल्या पुराणांमध्ये. आपलं कोणतंही पुराण काढून वाचा, त्यात काय झालं तर एका राक्षसाने प्रचंड गोंधळ घातला, मग सगळे देव भयभीत झाले आणि मग ते कोणाला तरी एकाला शरण गेले. विष्णूला शरण गेले, महादेवाला गेले, देवीला गेले, पण ते सगळे मिळून एकत्र काही लढले नाही. हा आपला इतिहास आहे. आणि त्या भारतीय मानसिकतेमध्ये व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून या गोष्टी पसरवणं खूप सोपं आहे, पण ते किती घ्यायचं त्याचा विवेक लोकांमध्ये जागृत झाला पाहिजे, असं नक्की आपल्याला तो आता आग्रह धरण्याची वेळ आलेली आहे. स्वातंत्र्याचा जो सगळा आपला लढा आहे तो गांधीजींच्या भोवती 1920ला फिरतो. कोणीतरी असं वर्णन केलं गांधीजींचं की लोकमान्य टिळक आजारी असताना गांधीजींनी त्यांची सेवा केली तिथे राहून आणि लोकमान्यांच्या अंत्ययात्रेतच गांधीजी नेता झाले होते, असं कोणीतरी फार छान वर्णन केलं आहे. तर जे सूत्र आहे ते सगळं गांधींभोवती फिरतं. आणि गांधी यांची भूमिका रसायनशास्त्रातल्या उत्प्रेरकाची, कॅटलिस्टची आहे. ते प्रत्येक अभिक्रियेला वेग देतात, पण त्यापासून स्वतः बाजूला राहतात. घटनेत गांधी नाही. स्वातंत्र्य दिन साजरा होतोय 15 ऑगस्टला, गांधी तिकडे नौखालीमध्ये आहेत. गांधी आहेत पण आणि गांधी नाहीत पण, हे गांधींचं फार वैशिष्ट्य आहे. कोणत्या गोष्टीत किती राहायचं, नवीन संसारात किती दखल द्यायचं हे गांधींना कळतं. मुलांवर जबाबदारी टाकायची गांधींना कळते आणि म्हणून ते संसारात असतात सुद्धा, त्याच वेळेला नसतात सुद्धा. हा मोठा चमत्कारिक नेता आहे की तो त्या अभिक्रियेला उत्प्रेरकासारखं पुढे नेतो, पण त्या अभिक्रियेत स्वतः भाग घेत नाही. हा पण नेता आहे. जेव्हा कारण 1940ला जेव्हा गांधींना, पटेल आणि नेहरूंनी अप्रत्यक्षरित्या सुचवलं की आता काही तुमची फार गरज आहे असं नाही, आता आम्ही चालू शकतो, तर गांधी सरळ म्हणाले की आता पुढचे 15 दिवस मी काही करणार नाही, मी फक्त वर्ध्याला जाणार, मौन करणार, पत्रकारांना भेटणार नाही, काही नाही. उत्तम आहे, मी तर काही काँग्रेसचा ₹1.25 सदस्य पण नाही, 25 पैशाचं, तर हे तुम्ही चालवा. आणि 8-10 दिवसात गांधी, पटेल आणि नेहरूंना सेवाग्रामला यावं लागलं. गांधीजींना म्हणाले की तुम्ही चला, तुमच्याशिवाय हे चालत नाही. कारण संघटनात्मक शक्ती सगळी गांधींची होती. चरख्याचं संघटन, खादीचं, महिलांचं, श्रमिकांचं, हे सगळं संघटन गांधींचं होतं. आणि म्हणून मी म्हणतो की हा नेता असा आहे की तो त्या
अभिक्रियेत असतो पण आणि नसतो पण, अशा प्रकारचा हा नेता. पण जे काही असेल ते हे सगळं गांधींच्या भोवती फिरतं. आणि म्हणून या सगळ्यांशी गांधींशी संबंध ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा फार महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे नेहरू आणि आंबेडकर संबंध काय होते, यापेक्षा नेहरू गांधी संबंध काय होते आणि गांधी आंबेडकर संबंध काय होते, याचा आपल्याला जरा जास्त चिकित्सकपणे अभ्यास करावा लागतो. त्याचं कारण 1920 ते 1947 नव्हे 48 पर्यंत गांधी हा एक प्रकारे सूर्य आहे आणि बाकीचे ग्रह त्यांच्या भोवती फिरत आहेत. आणि म्हणून गांधींना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात, हे मला सांगितलं पाहिजे. ही सगळी मंडळी मोठी होती. यातले एकही माणूस कमी शिकलेला नव्हता. गांधी बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते, बाबासाहेबांच्या तर पदव्या मोजताच येत नाहीत, इतक्या पदव्या आहेत. सरदार पटेल सुद्धा बॅरिस्टर होते. सुभाषबाबू ICS होते. आणि विशेष म्हणजे यांच्यातल्या कोणाचीही पदवी बोगस नव्हती, एकाची. सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. ही उच्च विद्या विभूषित माणसं आहेत. आणि यांनी जर ठरवलं असतं तर ते अमेरिकेत करोडो रुपये कमवू शकले असते, युरोपात जाऊन ते करोडो रुपये कमवू शकले असते. पण ते एका वेगळ्या ध्येयाने भारताच्या सेवेत दाखल झाले. आणि म्हणून यांच्यात संघर्ष असणारच. शेवटी ही सगळी स्वतंत्र मेंदू असलेली माणसं होती. हे काही उठ बस म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस संघटनेचे सभासद नव्हते कोण. आणि त्यांच्यामुळे हे स्वाभाविक आहे की यांच्यात काही मतभेद असणार, कारण ही बुद्धिवादी मंडळी आहेत आणि काही मतभेद जरूरच असणार. पण मतैक्य कधी करायचं हे यांना कळत होतं. आणि म्हणून गांधीजींचे प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनी आपला हट्ट सोडला आणि पुणे करार झाला. आपण पाहिला इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत की जिथे या माणसांची भूमिका संपूर्ण विरुद्ध होती. नेहरू गांधी संघर्ष आहेत मोठे. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव नेहरूंनी मांडला, त्याला पटेलांनी गांधींनी विरोध केलेला आहे आणि त्यावेळेला सुभाषबाबू त्यांच्या सोबत उभे राहिले. भूमिका या ठरवताना ही मंडळी आपापली मेंदू वापरत असत. एकाने सांगितलं म्हणून सगळ्यांनी करायचं अशी पद्धत त्या संघटनेत नव्हती. आणि ती चांगली गोष्ट आहे, ती लोकशाही आहे त्या संघटनेतली. त्यातून काही मतभेद होते असतील, त्या मतभेदांना आज प्रचंड मोठं स्वरूप देऊन की हे जसं सगळे एकमेकांचे शत्रू होते अशा प्रकारचे चित्र हेतुपुरस्सरपणे उभं केलं जात आहे. आणि ते चित्र त्यांच्याकडून उभं केलं जात आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवाद आज त्या लोकांकडून आम्हाला शिकवला जातोय. राष्ट्रभक्ती ही त्या लोकांकडून आज आम्हाला शिकवली जाते ज्यांनी राष्ट्रपित्याचा खून केला, ज्यांनी राष्ट्रगीताला कधी आपलं म्हणलं नाही आणि ज्यांनी एकूणच राष्ट्रामध्ये राष्ट्रभाषा असो किंवा कसो त्यात भाषेचा द्वेष केला. राष्ट्रध्वजाला त्यांनी विरोध केला. कोणीतरी म्हणलं की खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना भगवा ध्वज हाच राष्ट्रध्वज करायचा, त्याच्यावरती मी बोलणार आहे. पण राष्ट्रध्वज, राष्ट्रपिता आणि राष्ट्रगीत तिघांनाही विरोध करणाऱ्यांकडून आज आपल्याला राष्ट्रभक्ती शिकावी लागते. म्हणून हा विषय बोलायला लागतो, अन्यथा अशा विषय बोलण्याचं आता काही प्रयोजन राहिलं नसतं. मी असं म्हणालो की या पाचही जणांमध्ये ठराविक गोष्टींबाबत मतभेद होते. पण जेव्हा घटना बनण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला स्वातंत्र्य, समता आणि न्याय याच्यावरती त्यांचं एकमत होतं. हे सगळे विरुद्ध प्रवाह, वेगवेगळे प्रवाह जे की फारच वेगवेगळे वाटतात. 1923 पासून आंबेडकरांचं काम सुरू आहे, त्यात गांधीजी कुठे दिसत नाही. अस्पृश्यता निवारणात काँग्रेसनी काय केलं त्याच्यावर आंबेडकरांनी एक पुस्तकच लिहिलं, व्हॉट गांधीजी आणि काँग्रेस हॅव डन फॉर अनटचेबल्स. मोठे संघर्ष आहेत, मतभेद आहेत, जाहीर मतभेद आहेत. पण तरीही हे सगळे प्रवाह 45 साली नव्हे, त्याच्या आधी घटना समिती 45ला बनली, पण त्याही आधीची प्रक्रिया मोतीलाल नेहरू रिपोर्टची सुरू, तिथून हे प्रवाह सगळे आपल्याला एकत्र येताना दिसतात. आणि यांच्यापुढे एक भारताचं निश्चित असं भवितव्य आहे. यांच्यापुढे एक मोठा भारत उभा आहे आणि त्याचं एक निश्चित असं भवितव्य आहे. आणि तो भारत आता आजकाल खूप अजब झालं आहे. म्हणजे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतला उभं राहताना सुद्धा लोक व्हिजन डॉक्युमेंट करतात की माझी व्हिजन काय वॉर्डासाठी. काही लोकांची तर 50 वर्षाची व्हिजन नाही. म्हटलं अहो, एका 5 मिनिटाचा भरोसा नाही. विश्वंभर चौधरी होता म्हणलं, गेलं कोसळून की संपला विषय. 50 वर्ष कोणी पाहिजे. 50 वर्षाचं व्हिजन असलेले द्रष्टे नेते आपल्याकडे तयार झाले आणि ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं आणि ते खूप काही काय असतं. पण आपल्याकडे एक असा नेता होता गांधीजी नावाचा, ज्याला कोणती व्हिजनच नव्हती. गांधीजींना जेव्हा BBC पत्रकारांनी विचारलं की आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण तुमच्याकडे ना शासक आहेत ना प्रशासक आहेत, तर तुम्ही हे कसं चालवणार. तर गांधीजींनी फार चांगलं उत्तर दिलं. ते म्हणले की मी काही अंधारात फार लांबचं पाहू शकेल अशी काही दिव्य शक्ती माझ्याकडे नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मला अंधारात लांबचं काही फार दिसत नाही, पण कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठं टाकायचं तेवढं मी पाहतो आणि ते पाऊल मात्र मी नक्की टाकतो.
आता व्हिजन असणाऱ्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं की कंदिलात एक पाऊल टाकणं महत्वाचं आहे. नुसतीच व्हिजन ठेवून लोकांना दूरवरचं काहीतरी दाखवायचं की ते बघा 50 वर्ष पलीकडे अच्छे दिन दिसत आहेत का तुम्हाला, त्यात काही फारसा अर्थ उरत नाही. पण आता सगळी राजकीय संस्कृती बदललेली आहे. तर मुद्दा असा होता की गांधींच्या भोवती हे सगळं फिरत असतं. मी गांधींच्या नंतरचा सुरुवात जी आहे ती सरदार पटेलांपासून करणार आहे. सरदारांचा जन्म 1917चा आहे. सरदार पूर्वाश्रमी काय करत होते याची एक उत्सुकता आपल्याला असेल. सरदार हे बॅरिस्टर होऊन आले. बॅरिस्टर झाल्यानंतर सरदार गोध्रा ज्या वेगळ्याच कारणासाठी नंतर प्रसिद्ध झालं, त्या गोध्रा इथे सरदारांची त्या काळात लाखो रुपये कमावणारी प्रॅक्टिस होती. सरदार अतिशय उंची राहत, त्यांना उत्तमोत्तम सूट लागत घालायला. सरदार रात्री क्लबमध्ये जात, बिलियर्ड्स खेळत. सरदार उंची दारू पित असत. पण एक भेट महात्मा गांधींची झाली. सरदारांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं. 1917ला ती पहिली भेट झाली. 1875चा सरदारांचा जन्म आहे. आणि 17च्या भेटीनंतर सरदारांनी त्यांच्या अंगावरचे सूट कोट सगळे फेकून दिले आणि सरदार खादी घालायला लागले. सरदारांची संपूर्ण जीवनशैली बदलली. सरदारांनी प्रॅक्टिस बंद केली. तुम्ही विचार करा, लाखो रुपये कमावणारा एक बॅरिस्टर आहे, तो एक नेता गांधींमध्ये काय पाहतो आणि सर्वस्व सोडून देतो. गांधी आणि सरदार पटेलांचे संबंध हे मोदी आणि अडवाणीच्या परिप्रेक्षात नाही बघता येतात. गांधी आणि सरदार हे संबंध धाकट्या भावाचे संबंध आहेत. गांधी हा एकमेव असा नेता आहे ज्यांनी सरदार आजारी असताना धोत्र धुतलेली आहेत आणि सरदारांनी पण गांधींचे पंचे धुतलेत ते आजारी असताना. आपण आजही सेवाग्रामला जा वर्धेला, आपल्याला एक तिथे खोली दिसेल, त्याच्यावर लिहिलेलं आहे, यहाँ बापू ने सरदार पटेल की शुश्रूषा की थी. तिथे बापूंनी सेवा केली सरदारांची. सरदारांना हिंदुत्ववादी रंगवलं जातं की सरदार म्हणजे कोणीतरी हिंदुत्ववादी होते. आता तर त्यांचा 3000 कोटींचा पुतळा सरदारांचा उभारत. तर पुतळ्याच्या निमित्ताने एक गोष्ट सांगितली पाहिजे. स्मारकांना सरदार पटेलांचा कसा विरोध होता त्याची ही गोष्ट आहे. स्मारक आणि याच्या सरदार विरोधात होते. त्याचं झालं असं की गांधीजींची हत्या बिर्ला हाऊसमध्ये झाली आणि हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे फार मोठ्या हजारोंच्या संख्येने जमले. काँग्रेसचे कार्यकर्ते क्षुब्ध होते, साहजिकच आहे, राष्ट्रपित्याची हत्या झालेली होती. आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा हट्ट धरला की जिथे बापूंना गोळ्या घातल्या तिथे त्यांचं स्मारक करा. त्याच्यावर निर्णय दोघांना घ्यायचा होता, पटेल आणि नेहरू. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 1937 नंतरची जी काँग्रेस आहे ती फक्त पटेल, नेहरू आणि गांधी या तीनच माणसांची काँग्रेस आहे. हे तीन सर्व आहेत आणि ते सगळे निर्णय घेत आहेत. काँग्रेसमध्ये बाकी प्रचंड मोठी मंडळी आहे, पण निर्णय घेण्याचे अधिकार ह्या तिघांचे आहेत. आता निर्णय पटेल आणि नेहरूंना घ्यायचा होता की इथे काय करायचं. एकीकडे हजारोच्या संख्येने आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते, दुसरीकडे घनश्यामदास बिर्लांची ती हवेली होती आणि या दोघांमध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. मी इथल्या तरुण मुलांना सांगेन की व्हॉट्सॲप हे बघण्यापेक्षा सरदार पटेल करस्पॉन्डन्स, सिलेक्ट करस्पॉन्डन्स असे 2 व्हॉल्यूम आहेत मोठमोठे, नवजीवन ट्रस्टने पब्लिश केले, ते वाचा. त्यात सरदारांना आलेली आणि सरदारांनी लिहिलेली सगळी पत्र आहेत आणि ते वाचून खुलासा होतो, थेट सरदारांनीच लिहिला आहे. सरदार समजून घ्यायला आपल्याला मोहन भागवतांकडे कशाला जायला पाहिजे. सरदारांकडून आपण सरदार समजून घेऊ शकतो, किंवा मोदींकडे कशाला जायला पाहिजे. त्या दोघांचा दीर्घ पत्रव्यवहार झाला आणि सरदार म्हणाले की मी जेव्हा खोलवर विचार करतो तेव्हा माझं असं लक्षात येतं की असं दुसऱ्याच्या वास्तूत झालेलं स्मारक बापूंना आवडणार नाही, बापूंच्या आत्म्याला ते पटणार नाही आणि म्हणून स्मारक करायचं नाही. हा कडवट निर्णय होता कार्यकर्त्यांच्या दृष्टीने. पक्ष संघटनेत कार्यकर्ते आग्रह धरतायत आणि नेते त्याच्या विरुद्ध बोलतायत असं सहसा दिसत नाही. हे इथे दिसलेलं आहे आणि पटेल आणि नेहरूंनी मिळून ते स्मारक रद्द केलेलं आहे. आणि म्हणून आमच्यासारख्यांना 3000 कोटीचं स्मारक जेव्हा 20 गावांना पायदळी तुडून सरदारांचं होतं, आमच्यासारख्यांचा विरोध त्यासाठी असतो. आम्हाला सरदारांबद्दल खूपच प्रेम आहे. सरदार आमचेच आहेत, सरदार या देशाचे आहेत, भारताचे आहेत. सरदार काही तृतीय सरसंघचालक वगैरे नाही, ते भारताचेच आहेत ते मूळ. आणि म्हणून सरदारांचा, आणि त्याच्यात खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी असते की सरदार पुतळा 3000 कोटीचा होतो आणि पुढच्या आठवड्यात मोदी कळवतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला की आमच्याकडे आता लसीकरणासाठी पैसे नाहीत मुलांच्या. सरदार पटेलांच्या आत्म्याला किती क्लेश झाले असतील तुम्ही बघा की या देशामध्ये छोट्या अर्भकांच्या मुलांच्या लसीकरणाला पैसे नाही आहेत आणि सरदारांचा एक धातूचा पुतळा 3000 कोटींचा खर्च करून केलेला आहे. तेव्हा त्याला विरोध करावा लागतो.
आणि तेव्हा ही माणसं समजून घ्यावी लागतात की सरदार काय होते, सरदारांचं स्मारकाबद्दलचं मत काय होतं, नेहरूंचं स्मारकाबद्दलचं काय होतं, तेव्हाही कळलं. सरदारांचं संपूर्ण आयुष्य हे त्यांनी गांधींना समर्पित केलं. गांधींनी एका ठिकाणी असं फार चांगलं म्हणलेलं आहे की मला जे जे काही वाटतं ते न बोलता जर या पृथ्वीवर कोणाला कळत असेल तर ते सरदार पटेलांना कळतं, आणि सरदारांच्या मनात काय चाललंय ते न बोलता मला फक्त एकट्याला कळतं. गांधींची ही वाक्य आहेत. गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणत असत. अहिंसेचा हिंसक प्रचारक, अहिंसेचा. त्या सरदारांना आज हिंसक सरदार म्हणून रंगवलं जातं, हिंदुत्ववादी म्हणून रंगवलं जातं. ही गोष्ट खरी आहे की सोमनाथच्या मंदिराबाबत सरदारांनी एक भूमिका घेतली होती, पण तो कधी कधी बहुसंख्याकांचं सुद्धा संतुलन करावं लागतं या भूमिकेतून होते. सरदार कधी एकही दिवस सरदार हिंदुत्ववादी नव्हते. सरदार हे काम कायम अहिंसक आणि काँग्रेसवालेच होते. परंतु हे सांगितलं जातं की सरदार हे काहीतरी भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते आणि मग सगळ्यांचा कसा विरोध होता सरदारांना वगैरे वगैरे. सरदारांच्या कन्येने पुस्तक लिहिलंय, मणिबेन तिचं नाव. अतिशय पितृभक्त अशी ही मुलगी होती. ही इतकी पितृभक्त होती की ती स्वतः खादी विणून सरदारांना धोतर आणि सदरेक तयार करायची, आणि ते सरदारांचे ते कपडे फाटल्यावर त्याचे स्वतःला वस्त्र करायची की आपल्या वडिलांचं प्रेम आपलं कसं आहे म्हणून हे दाखवण्यासाठी. फार सुंदर नातं आहे ते. एका ठिकाणी मला वाटतं द्वादशीवार सरांनी लिहिलं आहे, साधनेने फार मस्त छान अंक काढले मध्ये त्याच्यात. सुरेश द्वादशीवार सरांनी खूप छान लिहिले, तरुण मुलांनी विशेषतः ते वाचलंच पाहिजे असं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की सरदार काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि नियमाप्रमाणे त्या काळी काँग्रेसच्या अध्यक्षाला सेकंड क्लासचं रेल्वेचं तिकीट मिळायचं. आता हा जोक वाटतो आज मला. काँग्रेसचा नगरसेवक सुद्धा सेकंड क्लासने जाईल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. स्कॉर्पिओ आणि भल्या वेगवेगळ्या गाड्यात असंच का, पण त्यावेळेला सेकंड क्लासचं तिकीट मिळायचं. आणि सरदार इतके कर्तव्य कठोर होते की काँग्रेसकडून मिळणारं तिकीट आपल्या मुलीलाही त्यांनी कधी दिलं नाही. ते स्वतःच्या पैशांनी तिचं 3ऱ्या वर्गाचं तिकीट काढायचे, आणि ही मातृभक्त मुलगी प्रत्येक स्टेशनला येऊन सरदारांची चौकशी करून द्यायची, बाबांची तब्येत बरी आहे ना. ही माणसं पाहायला नाही मिळणार आता, ही अशी पिढी पाहायला मिळणार नाही. अहो आजकाल साहेबांसाठी अख्खी ट्रेन रिझर्व होते, मुलीचं तर सोडाच. साहेब जाणार म्हणले की ट्रेनमधून लोकांना हाकलून देण्यात येईल अशी परिस्थिती आहे. त्या काळातली ही माणसं, यांचं ते मोठेपण. त्या मणिबेनने एक फार छान लिहिलं आहे, म्हणजे खूप रंगलं जातं ना. नेहरू आणि पटेल कसे शत्रू होते, सरदार पंतप्रधान झाले असते तर वगैरे. सार्वत्रिक निवडणुका 52 साली झाल्या, त्याच्या आधी सरदार वागले होते, ते कसे पंतप्रधान होणार होते त्यांनाच माहिती. पण ते रंगवलं जातं की नेहरू हे शत्रू होते सरदार. त्या मणिबेननी एक लिहिलंय की गृहमंत्री म्हणून नेहरूंच्याकडे सरदार रोज रात्री जात असत. त्यांच्या दोघांचा कामाचा आवाका खूप होता आणि तेही कदाचित 20-20 तास काम करायचे, पण त्यांच्याकडे ते जाहिरात कला नव्हती हे सांगायचे की मी किती तास काम रोज केलं, मी कसा झोपत नाही, मी कसा जेवत नाही, देशासाठी मी कसा 24 तास परदेशात आहे वगैरे, हे सांगण्याची कला त्यांच्याकडे नव्हती तेव्हा. ती कला ती नंतर 2014 साली विकसित झालेली कला आहे. तर मणिबेन असं लिहिते की